नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज शेतातून मेथीची भाजी घेऊन आली आहे ताजी-ताजी। तर मी आज आलू मेथी बनवणार आहे। तर आपण त्याची रेसिपी बघूया। चला। आता आपण रानातून आणली होती ना मेथी ताजी-ताजी, ती मी चिरून बारीक धुवून चिरून ठेवलेली आहे। मस्त बघा किती छान आणि खूप कवळी होती, म्हणजे अजिबात जराही त्याला असं चरचरीपणा नव्हता त्या भाजीला। खूप कवळी होती, अशी मस्त देठासकट घेतली आहे मी थोडी थोडी अशी। आणि बटाटा घेतला आहे, मोठा बटाटा। या मध्यम एवढ्याच आकाराचा घ्यायचा आहे कापून, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आहे बघा, सगळ्या तेवढेच आकाराचे आहेत। आणि पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे जेणेकरून तो काळा नको पडायला। आणि आता आपण याची साहित्य बघूया, फोडणीचं साहित्य। तर हे आहे फोडणीचं साहित्य। मला आवडतं म्हणून मी टोमॅटो घालते पालेभाजीमध्ये, मला खूप आवडतं। तर थोडंसं आंबटसर असेल ना तर खूप छान चव येते। आणि कांदा आहे, एक मोठा कांदा, आणि छोटीशी अर्धी कोड नारळाचा, ओल्या नारळाचा किस आहे। आणि मिरची आहे, लवंगी मिरची। मी जास्त नाही घेतलेल्या आहेत कारण का 3च घेतल्यात। मला जास्त म्हणजे तिखटाचं प्रमाण आमच्या जेवणामध्ये कमी असतो, म्हणून तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची वाढवून घेऊ शकता। आणि ह्या 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या पण मी जास्त ठेचलेल्या नाही आहेत बघा, है ना, जास्त ठेचलेल्या नाही आहेत, थोड्या थोड्या, म्हणजे त्या खाताना आहे ना की तोंडात आल्या पाहिजे आणि मस्त चव लागते। तेल थोडं जास्त तेल घालायचं, पहिला तेल थोडं जास्त घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आधी बटाटे परतून घ्यायचे। बटाटे असे फ्राय केल्यासारखे करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये सगळं लसूण कांदा वगैरे घालायचे। हा चांगला परतून घ्यायचा आहे। हा परतून म्हणजे लालसर झाला की त्याच्यामध्ये मग घालायचं, जरा लाल होऊ द्या। हे बघा, हे आता झालेत असे लालसर थोडेसे, अर्धे कच्चे बघा, अर्धे कच्चे झालेत ते। आता हे बघा ना, थोडं हे काढता द्यायला लागले, त्याच्यामध्ये चमचा द्यायला लागले। आता हे आहे ना सगळे बाजूला करा, हे बाजूला करून घ्या आणि ह्याच्यामध्ये फोडणी घालायला सुरुवात करा। लसूण सगळ्यात आधी लसूण घेते, मिरची, आणि शेवटला कांदा। आता हे एकत्र, म्हणजे जो अर्ध कच्चा राहिलेला बटाटा तोही शिजेल त्याच्यामध्ये, म्हणून तो थोडासा फ्राय करून घेतला। कारण का आपल्याला मेथी जास्त प्रमाणात शिजवायची नाही ना, जेवढी त्याची शिजण्याची हे आहे थोडं शिजेल ते मेथीची भाजी, नाही तर जास्त शिजून त्याची चव निघून जाईल। म्हणून आधी बटाटा शिजवून घेतला आहे, जेणेकरून मेथीची भाजी व्यवस्थित त्याच्याप्रमाणे शिजेल ती, जसे आपण नेहमी साधी मेथीची भाजी करतो तशी। आणि टोमॅटो घातले, टोमॅटो थोडंच घातलं आहे, तो पण माझ्या आवडीनुसार आहे। तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता, आता स्किप करा। जरा कांदा लाल होऊ द्या, मग लाल झाल्यावर तुम्हाला दुसरी थोडा कांदा तांबूस होण्यासाठी थोडं आधीच मीठ घातलं, जेणेकरून बटाट्यालाही लागेल आणि नंतर भाजीला आणि कांदाही लवकर लाल होईल। आता मी हळद टाकत आहे, थोडीशी, एक अर्धा पाऊण चमचा, जशी तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे। आणि आता मेथी घेतली आहे ती त्यामध्ये ॲड करायची आता शेवटला।
हे आता एकजीव करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. जास्त नाही करायचे एकजीव, म्हणजे नॉर्मल, म्हणजे खालचा कांदाही जळचा कामा नये. तर मी त्यावर झाकण ठेवत आहे. थोड्या वेळाने पुन्हा त्याला परतू आणि मग ते एकजीव होईल पूर्ण. तर मी झाकण काढलेलं आहे. आता हे पुन्हा एकजीव करून घेऊया. शिजून कशी भाजी खाली बसली ना थोडी, तर ती मिक्स करायला बरी पडते. सुकी भाजीची मिक्स होतात लवकर, म्हणजे टाकल्या म्हणजे थोडंसं वाफ द्यायचा भाजीला आणि मग ते एकजीव करून घ्यायची. आता 1 मिनिटाने मी झाकण काढलेलं आहे. बघा भाजी छान झाली आहे आणि बटाटा पण पूर्ण शिजून आलाय. पूर्ण शिजलेला आहे बटाटा. आता शेवटी खोबरं घालायचं, ओलं किसलेलं खोबरं. फक्त आता 2 सेकंद ठेवायचा आणि गॅस बंद करायचा. आता 2 सेकंद झालेले आहेत. भाजी आता तयार आहे. बघा, करा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की आलू मेथी, बटाटा मेथी कशी झाली आहे. धन्यवाद.